बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी रामनवमी निमित्त मोठ्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। मोठ्या संख्येने बंजारा बांधव जे ते या यात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि या ठिकाणी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात येते। या ठिकाणी राज्यातून या ठिकाणी बंजारा बांधव दाखल होत असतात, मात्र त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते। मागील 22 वर्षांपासून सातत्यानं या ठिकाणी सोलापूरचे जे संत सेवालाल महाराजांचे भक्त ते या ठिकाणी प्रसादाचे आयोजन करतात। आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, किती वर्षापासून आपला हा उपक्रम? माझं नाव दिगंबर बिल्लू चव्हाण, मी राहणार खडकी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। आता हल्ली मुक्कामी सोलापूरला राहतो। हे 20 वर्षापासून मी हे पहिले उमरीगडला करत होतो। इकडे येऊन 10-15 वर्षापासून पोहरादेवीला करतो। तरी कमीत कमी पहिल्या दिवशी दालचा चावल 3 दिवस अन्नाचा प्रसाद मी वाटप करत असतो। तरी 21 क्विंटलचं आपलं तांदूळाचं महाप्रसाद करत असतो। आणि शेवटच्या दिवशी आपलं गोड, आमचं जे सेवालाल महाराजचं भोग लागते म्हणजे गोड प्रसाद शिरा, हे 11 क्विंटलचं होत असते। आणि 3 दिवस सतत हे महाप्रसाद मी वाटप करत असतो। आणि आमचे भजनकरी अख्ख्या भारतात येतात। कमीत कमी 200-300 भजनकरी आमच्या स्टेजवर राहतात। 3 दिवस भजनाचा कार्यक्रम चालू राहते। आणि हे आतापर्यंत मी सगळ्या कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्रामध्ये 105 मंदिर बांधलेलं आहे। आणि 20 वर्षापासून या महाप्रसादाचे कशा पद्धतीचे नियोजन असते, कशी तयारी करता या ठिकाणी? पहिले 8 दिवस अगोदर येत असतो, आचार्य आणत असतो। मग ते दालचा चावल म्हणजे जसं आपले मुसलमानचे लोक बनवतात तसं आपले हिंदीचे लोक आणतो मी, आणि ते दाल चावल बनवतात। कमीत कमी त्याला मसाला असते 1 लाख रुपयाचं मसाला, त्याला ते दालचा चावल बनवतो। किती लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात? कमीत कमी 1 लाखाच्या वरती घेत असतात, 1 लाखाच्या पुढून। नक्कीच या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या भक्ताकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची सुद्धा या ठिकाणी